कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट चालू आहेत। सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढली आहे। मागणी वाढल्याने आज त्याचा विसर्ग सुद्धा करण्यात आला आहे। कोयना धरणातून नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। धरणात सध्या 21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। धरणाची 105 टीएमसी साठवण्याची क्षमता आहे। पूर्वेकडे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोयना धरण प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण बघतो की कोयना धरण पायथा विद्युत ग्रहाचे 2 युनिट जे आहेत ते सुरू आहेत आणि अशा स्थितीमध्ये सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढली आहे आणि मागणी वाढल्याने आज पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। कोयना धरणातून नदीपात्रात 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। धरणात सध्या 21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।